अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय मेगा फायनल द ग्रँड फिनाले महेश स्पोर्ट्स शेलगीर आणि त्यांच्या विरोधामध्ये आर रायडर्स वहाळ. यंदाच्या वर्षी नवीन चॅम्पियन मिळेल या स्पर्धेसाठी. या स्पर्धेसाठी सन्माननीय जय म्हात्रे साहेब, पनवेल नगरपालिकेचे माजी आदर्श नगराध्यक्ष अर्थातच भाऊ यांची उपस्थिती आज मात्र आम्हाला लाभली. पुन्हा जय म्हात्रे वाणी नगराध्यक्ष होईल का. तर जय म्हात्रे साहेब अर्थातच भाऊ यांचं प्रस्थान मात्र या मंचावरून होत असताना त्यांचा आम्ही मनाच्या अंतकडापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून उल्वे नोड प्रीमियर लीग साठी फार भरीव अशी मदत करण्यात आले. त्यांचं पुनश्च एकदा आपण आभार मानूया आणि वळूया या फायनल कडे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. गेल्या 6 रात्रीमधील हा शेवटचा सामना मेगा फायनल द ग्रँड फिनाले बरोबर 10:15 वाजता आपण या फायनलला सुरुवात करतोय. ही एक अचिव्हमेंट आहे आयोजकांच्या दृष्टिकोनातून. UNPL कमिटीने घेतलेली मेहनत, स्पर्धा वेळेमध्ये सुरू होणं, वेळेमध्ये संपणं, हे खरं तर या स्पर्धेनं कटाक्षपणे पालन केलंय. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. सलामीची जोडी महेश स्पोर्ट्स शेलकर टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल, सुधेचा पहिलाच बॉल स्वीप केलाय. बॉल हवेत आहे. संधी बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डरला एक प्रदक्षिणा जरूर घातली होती, परंतु अंदाज आला नाही या झेलचा. हे सोपं नाहीये. उलट्या बाजूला मात्र जाऊन झेल टिपणं प्रयत्न जरूर झाला होता त्या ठिकाणी. पहा तर थोडस दूर राहिला. सुरुवात झाली सुदेश साळुंकेच्या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवर 2 धाबा येताना दिसल्यात. खातं उघडलं जाईल. महेश स्पोर्ट्स शेलगर आज मोठ्या संख्येनं शेलगर वासीय जरूर हा सामना पाहत असेल. शेलगर संघ फायनल मध्ये दाखल झालाय पहिल्यांदाच या स्पर्धेच्या आणि त्याचमुळे मोठं अट्रॅक्शन आहे. ड्राईव्ह केला ऑन साईडला मिड विकेटकडे जात असताना सिंगल जरूर मिळेल. घनश्याम आहेत त्या ठिकाणी. एकेरी धाव. मागचा सामना मात्र फिरून दिला होता. खरं तर चांगली बॉलिंग केली होती सुदेशनं, परंतु त्याही पेक्षा बिपिननं जी बॅटिंग केली होती ना, ती बॅटिंग झाली नसती ना तर मात्र हे बळ मिळालंच नसतं गोलंदाजांना. त्यामुळे सुरुवात जी केली ती बिपिननं, जो फायनल टच दिला होता मॅच मध्ये, भन्नाट बॅटिंग केली होती. शब्द नव्हते तेव्हा. सुपर बॅटिंग केली होती त्यानं. ओ शेवटच्या क्षणाला लेटकट करण्याचा प्रयत्न हळुवारपणे शेवटच्या अंतिम क्षणाला बॅटचा फेस ओपन केला होता आणि इथे मात्र सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 4. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. सुदेश साळुंके नेक्स्ट बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. लॉंग चेस आहे. घनश्याम पोहोचला होता. हातामधून निसटला. इकडे आलाच होता जवळ. ही मोठी विकेट मिळाली असती. अनिकेत होता, कॅप्टन होता टीमचा. बाल बचावलाय. 1 रन मिळेल. हा पहा जवळ पोहोचला होता, परंतु सोपं नाहीये. जेव्हा रनिंग कॅच घेत असतं बॉडी बॅलन्स सांभाळावा लागतो, कंट्रोल ठेवावं लागतं, सगळ्याच गोष्टी असतात, परंतु प्रयत्न मात्र चांगला होता घनश्यामचा. 7 धाबा झाल्यात. 7 रन्स. सुदेश साळुंके आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू सादर करेल. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. सुदेशनं चांगलं षटक हाताळलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर 8 धावा. या मॅच मध्ये अंतिम सामन्यामध्ये जो कोणी खेळाडू अर्धशतक झळकावेल 50 रन्ससाठी नावा ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब विजेंद्रबाई पाटील यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपये. त्याचप्रमाणे संकल्प शेठ घरत यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपये आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये अमर शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीनं
5,000 रुपयांचं पारितोषिक ऑलरेडीच आहे. म्हणजे तब्बल या मॅच मध्ये अर्धशतक झळकवेल त्याच्यासाठी तब्बल 20,000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. एक चांगली खरं तर मोटिवेशन आहे या मॅच मध्ये. अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेले दोन्ही संघ महेश स्पोर्ट्स शेलगर आणि RR रायडर्स वहाड या दोन्ही टीम्ससाठी मात्र हे पारितोषिक असणार आहे. हे फार मोठं पारितोषिक असेल 20,000 रुपयांचं. आणि हेच ते चेहरे आहेत विजेंद्रबाई पाटील, संकल्प शेठ घरत आणि अमर शेठ मात्रे यांच्या वतीनं मात्र या तिघांच्या वतीनं हे तब्बल 20,000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. तर जाऊया आपण दुसऱ्या षटकाकडे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या सुदेशनं. प्रचंड मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. खास करून महेश स्पोर्ट्स शेलघरच्या सगळ्या सदस्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी सुद्धा खरं तर प्रत्येक गोष्ट काय कमी आहे काय नाही आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्यात संपूर्ण महेश स्पोर्ट्स शेलघरच्या प्रत्येक टीम मेंबर्सनं. त्याचमुळे 4 चांद लागलेत. UNPL कमिटीनं घेतलेली प्रचंड मोठी मेहनत आणि म्हणूनच ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले. राऊंड विकेटनं हा बॉल इकडे मात्र बीट केलाय फलंदाज कुणालला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहाट टप्पा पडल्यानंतर अँगल बनवून घनश्यामची गोलंदाजी खेळणं इतकंही सोपं नसेल. त्याच्या अगेन्स्ट धावा काढण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागेल. परंतु काल कुणाल कोळी यावेळेस मात्र खोलपट टप्प्याचा बॉल चॉप केला होता. इकडे मात्र कबसला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय तोपर्यंत मात्र 1 रन. काल 89 धावांचा पाठलाग करत असताना कुणालनं 2 षटकार ठोकले होते. अनिकेतनं लगातार 3 षटकार ठोकले होते. आणि त्यानंतर मात्र जो फायनल टच दिला होता संदेश कोळीनं 12 बॉलमध्ये 48 धावांची खेळी मात्र साकारली आणि महेश स्पोर्ट्स शेलगरला मात्र सेमीफायनलचा रस्ता दाखवला. आणि पहिल्याच मॅचमध्ये आजच्या सेमीफायनलमध्ये मात्र त्यांनी पराभूत केलं होतं सावका स्मृती कवान टीमला. आणि हा संघ फायनल खेळतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल कट होतात घनश्यामचे आणि म्हणूनच सुदेश साळुंके, घनश्याम पाटील बॉलिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे RR रायडर्स वहाड टीमकडे. आतापर्यंत ओपनर्स म्हणावं तसा खरं तर स्थिरावलेले नाहीयेत खेळपट्टीवर. अनिकेत कोळी एका बाजूला 5 बॉल 6, कुणाल कोळी 4 बॉल 3, 9 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा. समोर ड्राईव्ह केलाय. इकडून मात्र बॉल चाललाय तो लॉंग ऑफ कडे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तकदीर पुढे यालाय तोपर्यंत मात्र 1 रन. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी थोडीशी संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मोठे स्ट्रोक्स आलेले नाहीयेत. खास करून एकही बाउंड्री नाहीये, एकही षटकार नाहीये. धीरजभाई ओळेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबरीनं प्रसादजी डोलकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि इकडे मात्र अपील स्वीकारले. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय महेश स्पोर्ट्स शेलगरचा. सलामीवीर फलंदाज कुणाल कोळी मैदानाच्या बाहेर. परंतु स्पर्धा जर आपण बघितली ना, जे संघ सगळ्यांच्या मनामध्ये होते ना, का हा संघ स्पर्धा जिंकेल, हा जिंकेल, हा जिंकेल, एकमेकांवर कुरघोडी करत करत वेगळे संघ खरं तर फायनल मध्ये आलेत. जे प्रेक्षकांनी मात्र मोस्ट फेवरेट संघ होते हे सगळे पराभूत झालेत. 1-2 नवीन संघ आलेत आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी नवीन चॅम्पियन मिळणार आहे UNPL ला. आणि ही सुद्धा फार मोठी अचीवमेंट आहे. ऑफस्टमच्या बाहेर लाईन ठेवली होती. काय षटक हाताळले घनश्याम पाटीलनं. या ओव्हरमध्ये फक्त दिल्यात त्या 2 धावा. कमाल षटक RR रायडर्स वहाड टीमकडून. 2 षटकांचा खेळ समाप्त. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ मागे पडलाय 10 धावा धाव फलकावर 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार नाही. अरे काय दणका येतो माझ जुळून दे ना यार. काय दणका येतो 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 काय दणका येतो. 3 ओव्हर्स अजूनही शिल्लक आहेत.
2 ओव्हर्समध्ये जे काही झालंय ना हे विसरून आता मात्र नव्यानं काम करावं लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या साथीला आता मात्र संदेश कोळी दाखल झालाय. या जोडीनं काल धुमाकूळ घातला होता याच मैदानावर आणि रात्रीची अशीच वेळ होती आणि काय सामना चेस केला होता. 89 ठोकल्या होत्या. गोलंदाज तयार प्रीतम करत स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल मिळेल 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट टू 11. 9 11 धावा धाव फलकावर. चांदीची ट्रॉफी हे एक या स्पर्धेचं आकर्षण. चला एंट्रन्स गेटवर कोणीही गाडी पार करू नका. आमच्या मुख्य मंचाकडे काही पाहुण्यांच्या गाड्या तिकडून येणार आहेत त्यामुळे विनंती असेल बाईक्स असतील कार्स असतील तर तिथून थोडस दूर सरकवा. ओ व्हॉट ए शॉट. स्वीप केलाय स्क्वेअर लेगला व्यासपीठाला सलामी देणारा संदेश कोळीच्या बॅटमधून षटकार. सुपर बॅटिंग सुरुवात तर केले इकडे मात्र संदेशनं. षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन अ बोर्ड. प्रीतम करत बेलपाडाचा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा झाल्यात आतापर्यंत. संदेश यावेळेस मात्र नाईसली टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. संदेश कोळीनं मात्र सुरुवात केली आणि गरज होती महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला. 21 वर पोहोचला स्कोर 21. या खेळाडूचं फॉर्म मध्ये येणं या खेळाडूकडे लॉंग इनिंग होणं या मॅच मध्ये फार गरजेची आहे. जर फायनल जिंकायची असेल तर अनिकेत कोळी संदेश कोळी या दोनही कोळी प्रदर्शना मात्र मैदानामध्ये तुफान बॅटिंग करावी लागेल. प्रीतम पुन्हा एकदा. प्रीतम वर आक्रमण. ऑन साइडला स्लॉक स्वीप केलंय. बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी संदेशचा धमाका. आणखीन एक षटकार. सुपर बॅटिंग. पाठीमागच्या 3 बॉलमध्ये 16 धावा आल्यात महेश स्पोर्ट्स शेलगर साठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 या आकड्यावर 27. संदेश कोळी कालची इनिंग अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीये. वादळी विस्फोटक इनिंग साकारली होती. 4 ओव्हर्स मध्ये 84 धावांची गरज असताना 48 धावांची तडाखेबंद खेळी याच फलंदाजांना साकारली होती महेश स्पोर्ट्स शेलगर साठी. पाठीमागे एज लागून बॉल निघून गेलाय. लॉंग स्टॉप. नशीब सुद्धा जोरावर आहे. दैव बलवत्तर. बॉल सीमा पार. 4. धावा येण्यास सुरुवात झाली महेश स्पोर्ट्स शेलगर साठी. 31 धावा धाव फलकावर. प्रीतम गरजच्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत 21 आल्यात. महागडे षटक ठरले आर रायडर्स महाळ कडून. संदेश कोळी ऑन स्ट्राईक. चांगला बॉल होता. फुल ऑन लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तितकंही टायमिंग प्रभावी नव्हतं. रन मिळेल 1. सिंगल रन. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 1 बाद 32 धावा. 32 लॉस ऑफ 1 विकेट.
आमचे सन्माननीय व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य मंचावर. संकल्प शेठ गरज साहेब, त्याचप्रमाणे विजेंद्रबाई पाटील साहेब नावा ग्रामपंचायतीचे सरपंच, त्याचप्रमाणे अमर शेठ म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अवधेशजी महतो साहेब आहेत, विलासजी चंदेल साहेब आहेत, आदियोगी शुक्ला साहेब, सुनीलजी पांडे साहेब, उदयजी पांडे साहेब, सर्वांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. राहुल कोळी इकडे मात्र पाकपुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये होता, प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये, कोणती धाव मिळणार नाही. विकेट हॅट्रिक साठी प्रसाद डोलकर यांच्याकडून एक पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक असेल. राहुल कोळी गणेशपुरी गावचा खेळाडू. पहिला बॉल निर्धाव टाकलाय, संदेश आहेत स्ट्राईक गेंडला. शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार, संदेशच्या बॅटमधून मिळतील आणखीन एक चौकार. चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 36 या आकड्यावर. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजेचे संघमालक शैलेशजी भगत साहेब सुद्धा त्या स्क्रीनवर आनंद घेत असताना. ओ यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बीट केले राहुलला, गतीनं बीट केले. पहा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. संदेश कोळीकडून 9 बॉलमध्ये 25 धावांचं योगदान दिले. अनिकेत काहीशा टिप्स देत असताना कॅप्टन आहे त्या टीमचे. अनिकेत ला माहिती आहे धावा झाल्या पाहिजे, 61 धावा झाल्याशिवाय हा सामना जिंकता येणं पॉसिबल नाहीये, आणि तेच सांगत असावा. राहुलचा हा स्ट्रोक, लॉफ्टेड ड्राईव्ह, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, गगनभेदी गगनचुंबी षटकार. सुपर बॅटिंग, काय फटकेबाजी आहे. संदेश कोळी आतापर्यंत 31 धावांवर पोहोचलाय, 42 चा आकडा गाठलाय. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग शेलगरचा मात्र क्रीडांगणाभोवती जमा झालाय. महेश स्पोर्ट्स शेलगरचं मैदान आहे, शेलगरचा संघ, ती फ्रँचायझी आता मात्र फायनल खेळते, आणि त्याचमुळे मोठा सपोर्ट आहे सध्याच्या घडीला महेश स्पोर्ट्स शेलगरला. 42 धावा झाल्यात, संघाला मात्र अडचणीमधून बाहेर काढले ते संदेश कोळीनं. 10 बॉलमध्ये 31 धावांची बजल मात्र त्यानं आतापर्यंत मारले. राहुल कोळी आतापर्यंत 4 बॉलमध्ये 10 धावा दिल्यात राहुल कोळीनं. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर्स, फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्टॉप केला होता, तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट झाले, सिंगल रन. हे प्रेक्षक आहेत आमच्या महेश स्पोर्ट्स शेलगरचे. सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. मोठ्या संख्येनं चीर अप होत आहे. सध्याच्या घडीला बघाशी शांतता होती, परंतु आता मात्र सचिन शेठ गरत यांचे सुपुत्र सुद्धा आहेत, टीम मालक, छोटे मालक तनिष गरत, आणि संपूर्ण त्यांचा शेलघरचे सगळेच मित्र परिवार या सामन्याचा आनंद घेत असताना अनिकेत यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत लॉंग ऑन कडे, सिंगल मिळेल, 1 रन. राहुल कोळीच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 12. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर महेश स्पोर्ट्स शेलगर 1 बाद 44 धावा. जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार
थँक्यू डीजे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. पुनश्च एकदा सगळ्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता UNPL 7वं पर्व. उत्तमजी गोळी साहेब मोराबे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. आपलं हार्दिक असं स्वागत आहे UNPL मध्ये. उल्वेन नोड प्रीमियर लीग, उल्वेन नोड विभागाची मानाची सन्मानाची स्पर्धा आणि 7वं पर्व. शेलगरच्या मैदानावरचं हे दुसरं पर्व आहे. या अगोदर सुद्धा नाईट स्पर्धा एकदाच झाली होती याच मैदानावर 1 वर्षापूर्वी. मागच्या वर्षी न्हाव्याच्या मैदानावर मात्र ही स्पर्धा झाली होती आणि यावर्षी पुन्हा एकदा नाईट मोड मध्ये शेलगरचं मैदान. ओ हुक केलाय बॉल, पुढे आला होता, बाउन्सर मारला होता इकडे मात्र गोलंदाज अंकितनं आणि त्याच्यावर मात्र चांगली चपराक बॉल सीमा पार 4. पहिल्याच बॉलवर मात्र चौकार आला अंकित शिवकरच्या. सुपर बॅटिंग. कॅप्टनचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. संधी अंकित शिवकरला. विकेट प्राप्त झालंय. कॅप्टन डिपार्ट. कर्णधार मात्र बाद होईल. महेश स्पोर्ट्स शेलगर संघाचा 48 धावा असताना महत्वाचा धक्का मात्र बसेल तो शेलगर टीमला. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये लोकल बॉय शेलगर गावचं खेळाडू कुशल भगत, वेल एक्सपिरियन्स प्लेयर. अनुभव प्रचंड आहे या खेळाडूकडे आणि काल संघाला गरज असताना मात्र अगदी निर्णायक क्षणाला मारलेला तो षटकार अजूनही आठवतोय सगळ्यांनाच. प्रल्हाद शेठ भगत साहेब बाबूशेठ यांचे पुनरागमन. सहर्ष स्वागत. ओ इनसाइड एज घेऊन बॉल पाठीमागे गेलाय. शॉट फाईन लेगला. दर्शन आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल 1 रन. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संदेश कोळीला आता मात्र मिळाले स्ट्राईक आणि चेंडू सगळेच्या सगळे खेळण्याचा प्रयत्न मात्र त्याचाच असेल. 11 बॉल मध्ये 32 धावांची इनिंग मात्र साकारले ती आतापर्यंत संदेश कोळीनं. आणि जर या 3 बॉल मध्ये 3 षटकार जर आले तर 20,000 रुपयांचं पारितोषिक आहे. संकल्प शेठ करत त्याचप्रमाणे विजेंद्रभाई पाटील आणि अमर शेठ मात्रे यांच्या वतीनं तब्बल 20,000. परंतु आता चेंडू बाकी राहिले ते 3. समोर पहिला डाऊन द ग्राउंड सरळ स्ट्रेट ड्राईव्ह फटका. संदेश कोळीच्या बॅट मधून येतोय षटकार. बघा एंट्रन्स गेटला काही गाड्या त्या ठिकाणी आहेत. पाहुण्याच्या गाड्या येणार आहेत. विनंती करतोय आम्ही आपणास की आपण तिथून लगेचच बाईक्स असतील समोर हटवायच्या आहेत कारण 4 व्हीलर्स आतमध्ये येणार आहेत. प्लीज तिकडे कोऑपरेट करा. आमचे काही प्रेक्षक त्या ठिकाणी असतील किंवा वाहन मालक त्या ठिकाणी असतील तर आपण गाडीकडे धाव घ्या. एंट्रन्स गेटला पहिला षटकार आलाय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20,000 रुपये आहेत. ओ यावेळेस लॉफ केले, ड्राईव्ह केले, कॅबसला बॉल आतमध्ये आहे. ओ पुन्हा एकदा पुरेपूर प्रयत्न झाला होता इकडे मात्र झेल टिपण्याचा. शॉन होते त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न होता. 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीने हाच तो प्रयत्न होता. पोहोचलाच होता. मगाशी घनश्याम पाटीलचा जसा झेल होता ना अगदी तसाच इकडे मात्र पोहोचला होता तो शॉन नाईक बामणडोंगरीचे खेळाडू. 57 धावा झाल्यात. लास्ट बॉल आहे या इनिंग मधला. शेवटचा चेंडू. संदेश कोळीकडे सगळ्यांच्या नजरात तुफान खेळलाय आज. 13 बॉल मध्ये 40 धावांचं योगदान दिलंय पठ्ठ्यानं आणि संघाला
संघाचा डाव मात्र सावरलाय पूर्णपणे. लास्ट बॉल अंकित चिवकरचा. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला मिड विकेटला. लॉंगॉनचा फिल्डर पोहोचलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलता आला नाहीये पावशेला. तोपर्यंत मात्र दुसरी रन आणि या 2 धावांच्या योगदानानंतर मात्र पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होईल. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 2 गडी बाद. 59 धावा 42 धावांवर नॉट आउट राहिला. संदेश कोळीनं मात्र डाव सावरला आणि नक्कीच फायनल मध्ये मात्र एक आव्हान उभं केलंय ते RR रायडर्स वहाळ संघासमोर. 60 या धावसंख्येचं 12च्या सरासरीनं मात्र या 60 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्या RR रायडर्स वहाळ फ्रँचायझी ओनर समीर शेठ पाटील यांचा संघ, स्वप्नील शेठ पाटील, अमरजी पाटील यांचा संघ. इकडे मात्र कोणता संघ चॅम्पियन होणार? उल्वे नोड प्रीमियर लीग 7व्या पर्वाचा विजेता संघ मात्र कोण असेल? घरच्या मैदानावर महेश स्पोर्ट शेलघर संघ सचिन शेठ गरत यांचा संघ मात्र जिंकणार की समोर मात्र समीर शेठ पाटील यांचा संघ यंदाची स्पर्धा जिंकणार? परंतु या वर्षी मात्र एक नवीन चॅम्पियन उल्वे नोड प्रीमियर लीगच्या निमित्तानं मात्र या स्पर्धेला मिळणार आहे आणि त्याचमुळे ही एक आनंदाची गोष्ट आहे. तर एंट्रन्स गेटला थोडस दूर बा तिकडून सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब यांचं या क्रीडांगणावर मात्र शुभ आगमन होतोय. आंतरराष्ट्रीय कामगार नेते, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि या स्पर्धेसाठी मात्र सगळ्यात मोठी मदत ज्यांच्या माध्यमातून झाले सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांचं शुभ आगमन या क्रीडांगणावर होत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेब या ठिकाणी या क्रीडांगणावर उपस्थित होतात आणि शेलघर गावचंच खरं तर नेतृत्व आणि शेलघर गावचंच खरं तर राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या आणि कामगार क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीचं धडाडीचं नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते आंतरराष्ट्रीय कामगार नेते, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक स्वागत करतोय. तो जो थेट घरत शेलघर वाला कामगार नेता हा काँग्रेस वाला महेंद्र शेठ है दिल वाला. आशीर्वाद रायगड जिल्ह्यात फेमस झाला. शुभागमन झाले सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांचं मी शब्द सुमनानं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत करतोय. दरम्यान अनेक मान्यवर या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचा सगळ्यांचा शुभ सन्मान तर महेंद्र शेठ गरज ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर
सामाजिक यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर उल्वे नोडचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र शेटगरज साहेब, त्याचप्रमाणे ITF लंडन एक्झिक्युटिव्ह बोर्डचे मेंबर सुद्धा आहेत आणि वेअर हाऊसिंग लॉजिस्टिकचे व्हाईस चेअरमन म्हणून सुद्धा काम पाहतात. इंटकचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राष्ट्रीय सचिव आणि त्याचप्रमाणे खरं तर अगदी 17 वर्षापूर्वी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्या संस्थेमार्फत जिल्हा परिषदेच्या अनेक दुर्गम शाळातील भागामधील शाळांना जवळजवळ 500 पेक्षा जास्त संगणकांचं वाटप पत्रक करण्यात आलं. गरजू रुग्णांसाठी तब्बल 16 रुग्णवाहिका ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्यात आणि कोरोना काळामध्ये सुद्धा प्रचंड मदत मात्र सर्वत्र ज्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे त्यांच्या संस्थेमार्फत गणेशोत्सव असू द्या, नवरात्रोत्सव असू द्या, दहीहंडी यासारखे सार्वजनिक उत्सव मात्र नेहमीच साजरे केले जातात. त्याचप्रमाणे संस्थेमार्फत समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दरवर्षी यमुना स्त्री सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. समाजातील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, हजारो रुग्णांना औषधोपचारासाठी मदत मात्र ज्यांच्या माध्यमातून मिळते. राज्यातील शिक्षण संस्था असू द्या, मंदिरं असू द्या, वारकरी असू द्या, खेळाडू असू द्या, या सगळ्या खेळाडूंना सुद्धा आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून मिळत असतं. त्याचप्रमाणे महेंद्र शेटगरज यांनी स्वतःच्या मेहनतीच्या कमाईतून अनेकांना घर बांधण्यासाठी सुद्धा मदत दिली. मग फ्लॅट असू द्या, घरं असू द्या, दुचाकी, चारचाकी आणि अनेक जणांना बंगल्याचं सुद्धा वाटप केले आणि त्याचे आम्ही सुद्धा साक्षीदार आहोत. उलव्यात पहिल्यांदाच करत दिवाळी पहाट सारखा कार्यक्रम यंदाच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेला आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी मात्र सन्मानित केलं गेलंय. 2 वेळा कैलास मानसरोवर यात्रा सुद्धा झाली आणि सध्याच्या घडीला मैदानं वाचवणं हे नेहमीच त्यांचं खरं तर पुढाकार असतो आणि मैदान सम्राट म्हणून खरं तर त्यांची भूमिका राहिले. प्रत्येक त्यांच्या भाषणामधून नेहमीच सध्याची मैदानं वाचली पाहिजेत आणि याकडे मात्र त्यांचा रोष नेहमीच आम्हाला पाहायला मिळाला आहे. त्यांचं पुनश्च एकदा मी मनापासून स्वागत करतोय. दरम्यान आमचे मान्यवर उत्तमजी कोळी साहेब मोराबे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. उत्तमजी कोळी साहेब मोराबे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांचं आम्ही मनाच्या अंतकड्यापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. तर उत्तमजी कोळी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय अंतिम सामना. सेकंड 17 मध्ये मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो महाराष्ट्रामधले एक नामवंत समालोचक कुणालजी दाते सर. धन्यवाद दीपक पाटील सर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. स्क्वेअर कट जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र शेटगरज यांचंही स्वागत होत आहे पहिल्या बॉलवर चौकाराने. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात झाली आहे धडाक्यात या मॅच मध्ये. दुसरा बॉल परत एक वेळा बॅटच्या एकदम आतमध्ये टोकाला लागलाय, त्याच्यामुळे इथे एक धाव तर मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 लक्ष्य या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 60 धावांचा पाठलाग सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि धावा झालेल्या आहेत 5. तर महेंद्र शेटगरज यांचे कट्टर समर्थक आणि गव्हाण विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अश्विन शेठ नाईक साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम. सुयश भगत पहिलं षटक हाताळतोय. टार्गेट चांगलं सेट आहे, परंतु पहिल्या ओव्हरची सुरुवात झाली आहे. चौकार आणि 5 धावा. फुल टॉस, फटका हवेत, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर. UNPL सिक्सर. फुल टॉस बॉलवर 6 धावा इथे मिळताना दिसतात. या 6 धावांच्या मदतीने परत एक वेळा कलाटणी येऊ शकते या मॅच मध्ये, कारण सुरुवात धडाक्यात झाली आहे. टीमची धावसंख्या 11. RR रायडर्स वहाळच्या खात्यामध्ये हा षटकार आहे. धावा झाल्यात 11. शरीरापासून दूर खेळला फिल्डर खाली, कॅच, विकेट इथे मिळताना दिसते. महेश स्पोर्ट्स शेलकरचं होम ग्राउंडवर कमबॅक इथे होत आहे.
शब्दाचा पक्का गरज साहेब सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या सुखकर्ता बंगल्यावरून कोणीच रिकाम्या हाताने आजपर्यंत कधी गेलेलं नाहीये. आज ते या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा देखील आपण त्यांच्याच शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये पार पाडलेला आहे. अनेक परिसरातील मैदानांचे वाली म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक मैदानासाठी नेहमीच संघर्षाची मशाल हाती घेऊन पुढे येणारं व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्र शेठ घरत. अनेकांसाठी घरं दिलेली आहेत, बंगले बांधून दिले आहेत, अनेकांना गाड्या दिलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात अशा अनेक स्पर्धांमध्ये नेहमीच योगदान देणार हे व्यक्तिमत्व आहे. नुकताच रायगड किल्ला देखील 3000 महिलांना ते दाखवून आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून नेहमीच पार पाडले जातात या परिसरामध्ये. 11 धावा, 1 फलंदाज बाद, 4 बॉलचा खेळ संपलाय. कमबॅक केलाय महेश पोटशेलकर या टीमने या मॅच मध्ये. सुयश भगत ओ रिव्हर्स स्वीप मारलाय गॅपमध्ये, डीपमध्ये, कव्हर्समध्ये फिल्डर येतात भरपूर वेगाने. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली. 12 सरासरी तीच राखायची आहे या मॅच मध्ये. 12 धावा फलकावर लागल्यात स्कोअर बोर्डवर. या मॅच मध्ये टार्गेट आहे 60 धावांचं आणि 60 धावांपर्यंत मजल मारायची असेल तर असाच खेळ करणं गरजेचं आहे. अशीच बॅटिंग करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला महेश पोटशेलकर देखील काही कमी नाहीये. 7 वर्ष त्यांना लागलेली आहेत आतापर्यंत. इथपर्यंत फायनल पर्यंतचा प्रवास. एकदाही ते स्पर्धा जिंकलेले नाहीयेत. त्यांचं स्वप्न आज इथे पूर्ण होईल का? आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकदाही हारलेले नाहीयेत. आता जो संघ हारेल तो पहिल्यांदा हारेल या स्पर्धेमध्ये. परत एक वेळा पूल केला, बॅकफुटला जात असताना डीप मध्ये फिल्डर येत आहेत आणि तिथे करा फिल्डिंग. बॉल सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4. येतोय चौकार. खराब फिल्डिंगचा मोबदला इथे चुकवावा लागेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातच धडाक्यात झाली आहे. थेट सुरुवात इथे पाहायला मिळते आणि महेंद्र शेठ घरत साहेबांचं देखील स्वागत अशा चौकारांनी षटकारांनी इथे केलं जात आहे. कारण या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 60 धावांचं टार्गेट आहे. लक्ष मोठ्या आणि त्या लक्ष्याचा पाठलाग जर करायचा असेल टीम RR रायडर्स वहाळला तर धावा इथे अशाच कराव्या लागतील. अमरजी मात्रे त्यांच्याच बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळेच मान्यवर, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. स्वागत करूया महेंद्र शेठ घरत यांचं. राजकीय नेतृत्व आहे, कामगार शैक्षणिक क्षेत्राबरोबर नेहमीच समाजामध्ये बांधिलकी जपणारं हे व्यक्तिमत्व आहे. समाजातील गरीब गरजूंना नेहमीच मदत करणारं हे व्यक्तिमत्व. मी मगाशी जसा उल्लेख केला, सुखकर्ता बंगलाच्या दालनातून आजपर्यंत कोणीहीच खाली हात गेलेला नाहीये असं दानशूर असं हे व्यक्तिमत्व. कामगार नेते, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत आपल्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक रुग्णांची मदत त्यांनी केली आहे. 16 रुग्णवाहिका लोकार्पण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषदच्या 600 व त्यापेक्षा जास्त शाळांना संगणक वाटप त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नेहमीच न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर त्यांची भूमिका राहिलेली आहे. बऱ्याच गावांना सिडकोकडून मैदानं उपलब्ध करून देण्यामागे त्यांची भूमिका मोलाची आणि महत्त्वाची राहिलेली आहे. अनेक रुग्णांना औषधोपचारासाठी त्यांनी मदत केलेली आहे. शैक्षणिक मदत असो, रुग्णांची सेवा असो, सांप्रदायिक संप्रदायासाठी मदत असो किंवा शैक्षणिक क्षेत्रासाठी किंवा घर बांधणीसाठी मदत असो, नेहमीच महेंद्र शेठ पुढे आलेले आहेत आणि त्यांचं आपण या क्रीडा नगरीमध्ये करूया सहर्ष स्वागत. हो, कॉमेंट्री बॉक्स मध्ये येल बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी खूप चांगला स्लॉक स्वीप, सिक्सर.
चांगला स्लॉक स्वीप, 6 धावा इथे मिळताना दिसत आहेत. काय टायमिंग होतं, भव्य षटकार. पहिला पाय पुढे काढला, मागचा पाय वाकवला आणि सरळ फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो षटकार. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 22 धावा, 22. 22 धावा फलकावर लागलेल्या आहेत. मॅच मध्ये नक्कीच सध्या तरी वरचं ठरतोय RR रायडर्स. बीट केलंय या बॉलवर, मात्र बरोबर टप्प्यावर गोलंदाजी. मानस, एकच मानस पाहिजे या स्पर्धेमध्ये जिंकायचा आहे. कटरचा वापर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. यंगस्टर आहे. उल्वे नोट प्रीमियर लीग हक्काचं व्यासपीठ मिळवून देतं तुम्हाला. अनेक यंगस्टरला एक नामी संधी प्राप्त करून दिली जाते याच लीगच्या माध्यमातून. अशी लीग तुम्ही अनुभवताय. शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होत असताना डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढत आहेत. धावा झालेले आहेत 23. लक्ष या मॅच मध्ये 60 धावांचं आहे. मॅच ऑन. कडक सामना तुम्ही अनुभवताय. फायनल मॅच यासाठी केला होता अट्टाहास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटचा सामना असा असेल. आणि त्यातल्या त्यात महेंद्र शेठ घरत जर मुख्य व्यासपीठावर असतील तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. सोने पे सुहागा. या स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे 23. मानस भोईर सध्या गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर फलंदाज अंकित शिवकर आणि त्याचबरोबर घनश्याम पाटील सध्या मैदानामध्ये खेळत असताना दिसत आहेत. शेवटचा सामना. प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी तुम्ही अनुभवताय. शॉर्ट बॉल पुल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला येतोय. एकच धाव तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 24 धावा झाल्यात फलकावर. अजूनही 36 धावांची गरज आहे. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. वड मॅच. काय सामना इथे रंगलाय. शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सामना जाईल असं दिसतंय. लास्ट बॉल थ्रिलिंग क्लायमॅक्स तुम्हाला पाहायला मिळेल. अंगावर शहारे आणणारा सामना इथे रंगताना दिसेल. हृदयाची धडधड हळूहळू तुमची वाढवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण याचसाठी केला होता अट्टाहास की शेवटची रात्र गोड व्हावी. पुढचा बॉल. रनअप मध्ये व्यत्यय. दबाव आहे. प्रत्येकावर दबाव असतो कारण फायनल मॅच मध्ये तुम्ही खेळताय. आतापर्यंत एकही सामना दोन्ही संघ हरलेले नाहीयेत या लीग मध्ये. परंतु पाहूया एक संघ तर नक्की पराभूत होईल आणि तोच त्यांचा पहिला पराभव फायनल साठीचा सगळ्यात महत्वाचा पराभव ठरू शकतो. एकही वर्ष जिंकलेला नाहीये महेश पोट शेलगर. हाही संघ या ULPL मध्ये. उलटा फटका. कॅप मध्ये फटका. थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय घनश्यामच्या बॅटमधून चौकार. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. महेंद्र शेठ घरत सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिल्या दिवशी ते देखील इथे आवर्जून उपस्थित होते आणि इथे आणखीन एक दमदार चौकार आलाय. 4 धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 28 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 32 करायचे आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट बॉल वेगाने टाकला परंतु दिशा नव्हती. त्याच्यामुळे हा वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 29 रन. 29 धावा फलकावर लागल्यात. 31 धावांची गरज आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 बॉल आणि 31 धावा. फायनल मॅचचा थरार तुमच्या समोर. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही अनुभवताय. उल्वे नोट प्रीमियर लीगचं 7वं पर्व. यातच सर्व. पाहूया जिंकेल कोण. समोर मारला फटका. कॅप मध्ये चाललाय. फिल्डर येतात एक्स्ट्रा कव्हरला. बॉल चाललाय सीमारेषेच्या लगत. प्रयत्न तिथे सुरू होता परंतु पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. चौकार की षटकार. चर्चा सुरू राहील आणि बाउंड्री चेक केली जाईल. टीव्ही अंपायरची मदत. बाउंड्री चेक इथे होईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. पाहूया बाउंड्री चेक.
सिक्स आहे, 6 धावा मिळतील या षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या परत एक वेळा खुलते आकार घेते या षटकाराच्या मदतीने. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 35, एक फलंदाज बाद. आणि आता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत अजूनही 25 धावांची गरज. या मॅच मध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने या सामन्याचा आनंद घेत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये आपण आलोय. या मॅचच्या दरम्यान मॅच ऑन, काय सामना इथे रंगला. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा जास्त धावा आल्या, त्याच्यामुळे या सामन्याची थोडीशी हवा तर काढली आहे. 19 धावांचं षटक आलंय मागचं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या दरम्यान. आणि त्याचमुळे आता या मॅचची कहाणी आहे 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 25 सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 25 रन असे समीकरण असणार आहे या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत या स्पर्धेच्या दरम्यान. आणखीन एक महत्वाचं षटक घेऊन आलाय संदेश कोळी. अनुभव आहे संदेश कोळीकडे, परंतु तशी गोलंदाजी आता करणं गरजेचं आहे. शेवटचा टप्पा या संपूर्ण स्पर्धेचा, तिथे आर्दुतेने वाट पाहिली गेली या स्पर्धेची आणि शेवटी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली. शेवटच्या टप्प्यामध्ये आता इथे दाखल होतीये ही मॅच. आणि आता उरलेले बॉल शिल्लक आहेत तुमच्या समोर. 18 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 25 रनची आवश्यकता. बोलत तयार. पहिला बॉल या ओव्हरचा. पहिला बॉल कमी गतीने थांबला. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर. गॅप मध्ये एक टप्पा घेत बॉल सीमा पार. येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने सामन्याला परत एक वेळा कलाटणी येते. आता कुठेतरी वरचढ होत आहे, पारड जड होत आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचं या मॅच मध्ये. टीम RR रायडर्स वहाळ. RR रायडर्स देखील कधी स्पर्धेमध्ये जिंकलेले नाहीये. झेल इथे टिपला जाईल. फलंदाज बाद. कमी गतीमध्ये फसवलंय फलंदाजाला. आउट होतोय अंकित चिवकर. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. उल्वे नोट प्रीमियर लीग तुम्ही अनुभवता. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आणि आता 16 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. महेश पोटसेलकर देखील काही कमी नाहीये. ते देखील कमबॅक करणार आहेत. आजपर्यंत या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकलेली नाहीये, ट्रॉफी उंचावलेली नाहीये दोन्ही संघाने. म्हणजेच काय एक नवीन चॅम्पियन UNPL ला उल्वे नोट प्रीमियर लीगला आपल्याला मिळताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचमुळे हा संघर्ष अटळ आहे. दोन्हीही संघ सातत्याने संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. परंतु पाहूयात, ज्याची जिद्द चांगली, ज्याची चिकाटी चांगली आहे, जो मेहनतीने इथपर्यंत पोहोचलाय तोच संघ फायनल जिंकेल ही ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीवर नाव कोरताना दिसणार आहे. संदेश कोळी आता गोलंदाजीसाठी. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर कमबॅक झालाय. नवीन फलंदाज बिपिन पावशे. मागच्या मॅच मध्ये यांनी महत्वाच्या धावा केल्या होत्या 22. तो आलाय. पहिलाच बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर थोडस थांबतोय, बॉलची वाट पाहतोय. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. थ्रो चांगला आहे, परंतु तोपर्यंत एकच धाव. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 40. आता 15 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल असं दिसतंय. अशीच पाहिजे होती फायनल मॅच उल्वे नोट प्रीमियर लीगची. कारण सगळ्यांना आतुरता होती फायनल मॅच मध्ये कुठले दोन संघ पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत अनबिटन राहिलेले आहेत. कुठल्याच टीमने यांना हरवलेलं नाहीये आणि त्यामुळे हा संघर्ष आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. प्रत्येक खेळाडूला ती सायकल जिंकण्याचं स्वप्न देखील असणार आहे. तेही पूर्ण केलं जाईल. पाहूया या अंतिम टप्प्यामध्ये मान्यवरांची मांदियाळी. प्रेक्षक मोठ्या संख्येने. महेंद्र शेठ सध्या आनंद घेतात या स्पर्धेचा. सामना अंतिम टप्प्यात 15-20. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. कॅच. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. घनश्याम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
महेंद्र शेठ घरत सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर अमर म्हात्रे तिथे उपस्थित आहेत आणि सचिन शेठ घरत सध्या चर्चा करतायत महेंद्र शेठ घरत यांच्या बरोबर आणि कदाचित या व्यासपीठाबद्दल ती चर्चा असावी कारण इथे एक भव्य दिव्य व्यासपीठ उभारलं जावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आणि आता पाहूया चर्चांना उधाण आलंय आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण चाललोय. 14 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. अंतिम मॅच RR रायडर्स वहाळ विरुद्ध महेश स्पोर्ट्स शेलगर असा हा सामना इथे रंगत असताना 14 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विकेट आली, विकेटने दबाव बनलाय. संदेश कोळी चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर चौकार आला होता. या ओव्हरमध्ये हे विसरून चालणार नाही, परंतु चौकार आल्यानंतर परत एक वेळा कहाणी बदलली या मॅचची आणि कहाणी अशी बदलली की त्याने नंतर दोन्ही सेट बॅटरची विकेट घेतली आहे. महत्वाच्या क्षणी विकेट घेतल्या, दबाव बनवलाय या मॅचच्या दरम्यान. वॉट अ मॅच, काय सामना इथे रंगताना पाहायला मिळतोय. 14 चेंडू 20 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. RR रायडर्स वहाळ या टीमच्या समोर दोन्ही संघ आजपर्यंत UNPL ची ट्रॉफी जिंकू शकलेले नाहीयेत, त्याच्यामुळे जोही विजेता होईल जल्लोष होणारच आहे. शफल होऊन हुक शॉट पाहूया, मागे चाललाय बॉल, फाईन लेगला फिल्डर धावतायत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावा इथे ऍड होतील. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत, धावा झाल्या 40 आणि त्याच्यामध्ये 2 धावा अजून ऍड करा, धावा झाल्यात 42. आता 13 बॉल मध्ये 18 धावांची गरज. बाउंड्री चेक करा. बाउंड्री चेक इथे केली जाईल कारण एकूण एक धाव महत्वाची आहे. या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा जर तुम्ही पाहिला तर अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही खेळताय, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रुशियल सामना आहे, फायनल मॅच आहे. ट्रॉफी जिंकणं स्वप्न आहे दोन्ही टीमचं. आतापर्यंत अनबिटन राहिलेले आहेत, प्रत्येक सामना जिंकलेले आहेत. बाउंड्री चेक करायची आहे. थर्ड अंपायर चला, चौकारे वाचवलाय आणि शॉट बरोबर मारलाय क्रिजच्या आतमधूनच, त्याच्यामुळे 2 धावा मिळताना दिसतील. आणि आता समीकरण असं आहे, 13 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 13 चेंडू 18 धावा हे समीकरण. धावा झाल्यात 42. मॅच ऑन. शेवटचा बॉल खूप महत्वाचा बॉल आहे या मॅचचा. या मॅचच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं हे षटक राहिलंय. कमी गतीने टाकलाय बॉल, मागे पाठवलाय, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. उलटा फटका, 4 धावा मिळतील. चौकार. चांगलं टायमिंग. आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे, चौकाराच्या मदतीने परत एक वेळा पारड जड होते बॅटिंग करणाऱ्या टीमचं. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. 12 बॉल 14 रन हे षटक चांगलं टाकावं लागेल महेश स्पोर्ट्स शेलगरला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. RR रायडर्स वहाळ
एक स्वप्न उराशी बाळगून सर्व संघ मालक या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवतात, टीम घेतात, ऑक्शन होतं, खेळाडूंवर लिलाव बोली होते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येते त्यावेळेला सगळ्यांच्याच नजरा खेळलेल्या असतात या महेश स्पोर्ट्स शेलगरच्या ग्राउंडवर. आणि त्यातल्या त्यात 7 वर्षानंतर कुठेतरी फायनल मॅच मध्ये जिंकण्याच्या उमेदीने हे दोन्ही संघ उतरलेले आहेत, कारण आतापर्यंत ही स्पर्धानी ही ट्रॉफी जिंकलेली नाहीये या दोन्ही टीमने. त्याच्यामुळे या वर्षी आपल्याला एक नवीन चॅम्पियन मिळणार आहे. उल्वेनोड प्रीमियर लीगचा चॅम्पियन मिळाला तर त्याचा जल्लोष देखील तेवढाच मोठा होणार आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना, 12 बॉल 14 धावांची गरज. गोलंदाज अक्षय भगत. गरज पहिला बॉल, ओ कॅच ड्रॉप केलाय असं दिसतंय, त्याच्यामुळे हा डॉट आहे. इनसाइड एज, विकेट कीपरने झेल सोडलाय. दोन्ही हात डोक्यावर गेलेत अक्षय घरतचे. आता या मॅचची कहाणी, 11 बॉल 14 धावांची गरज. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, परंतु झेल सुटलाय, कहाणी बदलली आहे. 11 बॉल 14 रन. पुढचा बॉल अक्षय घरत. यॉर्करचा प्रयत्न होता, समोर मारलाय, डीप मध्ये फिल्डर येतात लॉंग ऑफ रिजन मधून, तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. चांगलं षटक, सुरुवात चांगली झाली आहे. 10 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. फायनल मॅच, 10 चेंडू आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. मॅच ऑन. खतरनाक सामना तुमच्या समोर इथे रंगत असताना दोन्ही संघ ताकदीने उतरलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगला फटका, चांगलं टायमिंग, बॉल सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी राहुलच्या बॅटमधून सिक्सर. एक ने दिली हुल, बॉलला केलंय गुल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय षटकार. 6 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. आणि आता या मॅचची कहाणी आहे, 9 चेंडू आणि 7 धावा, 9 बॉल 7 रन. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. यावेळेला मात्र बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. परत एक वेळा जशास तसं प्रत्युत्तर गोलंदाजाने दिले राहुलला. डॉट बॉल त्याच्या विरुद्ध. RR रायडर्स वहाळ, टाळ्या वाजतात त्या टीमच्या समर्थकांच्या, परंतु कमबॅक केलं जात आहे महेश स्पोर्ट्स शेलगर कडून देखील. शेवटचे 2 बॉल महत्वाचे आहेत. शॉर्ट बॉल, पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. चेंडूचा चेंडूवरती त्याने करता 6 धावा इथे मिळताना दिसतात. या 6 धावांच्या मदतीने आता मात्र सामना खुला झालाय. स्कोर इज लेवल आणि आता 1 धावेची गरज आहे. क्रिजच्या आतमध्ये जाऊन पॉवरफुल पूल होता आणि आता फक्त 1 धाव करायची आहे. संघर्ष, आव्हान, जिद्द, चिकाटी, ऊर्जा, क्षमता, एकाग्रता, प्रयत्न, निरीक्षण, स्वप्न, इच्छाशक्ती, धाडस, नियोजन, स्वबळ, इच्छाशक्ती आणि मग कुठेतरी प्राप्त होते स्वप्नपूर्ती. एकच स्वप्न होतं, उल्वेनोड प्रीमियर लीग जिंकण्याचं, आणि ते स्वप्न आता सत्यात उतरवलं जाईल. एका टीमचं आणि ती टीम असणार आहे RR रायडर्स वहाळ की महेश स्पोर्ट्स शेलगर. समीर शेठ पाटील यांचा संघ आहे RR स्पोर्ट्स वहाळ. दुसऱ्या बाजूला सचिन शेठ घरत यांचा संघ आहे महेश स्पोर्ट्स शेलगर. अंतिम टप्प्यामध्ये शेवटची 1 धावेची गरज आहे. येणाऱ्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल 1 रन असाही सामना वाचवला गेला होता ज्यावेळेला बदलापूरच्या मैदानावर स्पर्धा रंगली होती आणि तो गोलंदाजाने वाचवला होता. एका बाजूला समीर शेठ खुश आहेत ज्या पद्धतीने त्यांचा संघ खेळलाय, त्यांचे पाठीराखे खुश आहेत. RR रायडर्स वहाळ या टीमने कमाल केली आहे. शेजारी वाढलेत आता फलंदाजाच्या जवळपास सगळे खेळाडू पाहायला मिळत आहेत, कारण आता 1 धाव डिफेंड करायची आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी निकेत कोळी. शेवटचा बॉल, 1 धाव करायची आहे. ऑन साइडला दिशा दिली. शेवटच्या षटकाची सुरुवातच झाली आहे. चौकारांनी 7 वर्षानंतर पहिल्यांदा उल्वेनोड प्रीमियर लीग या ट्रॉफीवर नाव कोरलंय समीर शेठ यांच्या टीमने. RR रायडर्स वहाळ हा संघ चॅम्पियन.
हमारा होगा हे सांगितलंय सध्या तरी टीम आर आर रायडर्स वहाळ हा संघ या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरलाय. अभिनंदन टीम आर आर रायडर्स, खूप चांगला खेळ केला आणि हा सामना इथे खिशात घातलाय. अभिनंदन आणि एक गाणं त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. वेल प्लेड टीम आर आर रायडर्स वहाळ. आर आर रायडर्स वहाळने आणि आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आपल्या समोर या उल्वेनोट प्रीमियर लीगचं सुरू होईल. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी. एक गोड आवाज, पळसपे गावचा बुलंद आवाज या रायगड जिल्हा समालोचक संघटनेचे सचिव दीपक पाटील सर यांच्याकडे.